तुमच्यामुळे आज मी माझ्या आधीच्या घरात आणि आधीच्या माणसांबरोबर परत राहायला लागले. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही कधी आणि केव्हाही माझ्या घरी यायचं. तुम्हाला असं नाही वाटत आहे की तुम्ही हे सगळं करून माझ्या आयुष्यात लुडबुड करता? एकेकाळी तुमची आणि माझी चांगली मैत्री होती, पण तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त आणि फक्त खोटं बोलला माझ्याशी. अगदी कालपर्यंत खोटं बोलत होते. तुम्हालाही माहिती की माझ्या मुलीला तुमचा लळा लागलाय, म्हणून तुम्ही तिच्याशी गोड गोड बोलताय, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय. का तर तुम्हाला माझ्याशी बोलता येईल, माझ्या जवळ येता येईल. यशवर्धन चौधरीने माझ्या घरी पाऊल ठेवायचा नाही, माझ्या घरातल्या कुठल्याही मेंबर्सशी संबंध ठेवायचा नाही. यशवर्धन चौधरी आणि माझा घरमालक आणि भाडेकरू एवढाच संबंध असेल. काय रे? काय झालं? नाही काही नाही. अरे वैतागाला काय झालं एवढं? आत ये. नाही मी जरा मी आत ये म्हणलं की आत ये. काय झालं काही सांगशील का नाही? काय नाही, टेन्शन आलंय मला. कशामुळं? कशामुळे काय? किती वेळ झाला ट्राय करतो, तुमचा ना तो फोन उचलत नाही. काय करू मी? एवढंच ना, नवरा जो फोन उचलत नसेल ना, सगळ्या बायकांचं असंच होतं, लक्षात ठेव. आपल्याकडे ना जग्गू हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी थट्टा करत असतो तुम्हाला गंभीर व्हायची हुक्की येते. आता मी गंभीरपणे काहीतरी सांगतो, तुम्ही थट्टा करताय. म्हणजे काय? बिझी असेल कुठेतरी. कुठेतरी वगैरे नाही, नेहाकडे गेलाय. तिथून निघणार होता, निघाल्यावर मला फोन करणार होता, आम्ही एकत्र ऑफिसला जाणार होतो, मीटिंग होती. त्या डबेवालीकडे गेला ना. मी तर म्हणेन तू त्याला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. तो जेव्हा यायचं त्याला येऊ दे. मी एकीकडे सांगतोय आजोबांना की नातू जरा भरकटलाय, कुठे पत्ता नाही, आणि आजोबा काय करतायत? नातवाची बाजू घेतात. शाबास. माझा नातू प्रेमात पडलाय म्हणल्यानंतर त्याची बाजू घेणार. तुम्ही एक काम करा, एक दिवस निवडून ऑफिसला या. ऑफिसमध्ये अशी छान बोर्ड मीटिंग बोलवा आणि सगळ्यांना सांगा, माझा नातू प्रेमात पडलाय. आजपासून मी त्याला लव्ह लिव्ह म्हणजे प्रेमाची सुट्टी देतोय. जोपर्यंत मुलीचा होकार येत नाही तोपर्यंत त्याला बेमुदत सुट्टी, असं करा. अप्रतिम कल्पना आहे, अप्रतिम. मी ऑलरेडी टेन्शन मध्ये, म्हणून मी काहीतरी तिरकस बोलतोय, तुम्ही त्याला सिरियसली घेताय. माझ्या नातूविषयी काय बोलायचं नाही. हा, हे जे सगळं काय चाललंय ना प्रकरण, त्यामुळे एक गोळी कमी झाली, मला लक्षात ठेवा. आणि इकडे तुमच्या गोळ्या कमी होत आहेत, पण माझा फोन जर त्यांनी उचलला नाही ना, मला गोळ्या घ्यायला लागतील. या घे. उचलला. हॅलो, अरे यश तू. हॅलो, काय रे, काय झालं? हा? काय झालं? नाही काही नाही. तुम्ही थांबा, मी आलो. ए थांब थांब. काय झालं मला सांगून जा ना. नाही नाही, तुम्ही थांबा, मी आलो. एक मिनिट थांब. माझी शपथ, तुला काय झालं? काय? तुम्ही बसा नाही इथे पटकन. म्हणजे? बसा बसा बसा, जरा बसा ना प्लीज, बसा पटकन. आजोबा, काय झालं? आजोबा, यश साहेब ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पाणी प्या. मी 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 बघतो काय ते. थांबा. काका, काकू. इंद्राचा ऍक्सिडेंट झाला होता, ते दोघे गेले. आता यशचा अपघात. माझं चुकलं. मी त्याला एवढं काही बोलायला नको होतं. नक्कीच त्याने मनाला लावून घेतलं असणार, पण त्याचंही चुकलं ना. त्याला तरी असं वागायची काय गरज होती? त्याच्या अशा वागण्यामुळे
कधी ना कधी हे घडणारच होतं. ते फक्त आज घडलं. ए नेहा ताई, अगं तू न्यूज पाहिलीस का? काय? अगं आपल्या यशच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काही काय बडबडतीयस? अगं हे बघ ना, सोशल मीडियावर पण आलंय. असं कसं शक्य आहे? हे काही शक्य नाही का? उगाच नको. आजकाल सोशल मीडियावर काही येत. काय तर म्हणे यशचा ऍक्सिडेंट झाला. असं कसं? आताच तर तो इथून निघाला. काही बोलतात ही लोक खरंच. हा शेफाली बोल. माझ्या यशला कसं काय होईल? काही होणार नाही त्याला. हा, काही नाही होणार. तू मला धीर द्यायचं नाही. मी सांगतो तुला, आपल्या यशला काही होणार नाही. तू व्यवस्थित घरी येणार आहे. काका, तू बोलतोस ते करेक्ट आहे. यशला काही होणार नाही नाही. होणार. तो सुखरूपच आहे. हा, सुखरूप एकदम व्यवस्थित. तू काळजी करू. चौधरी बोलते. मला सांगा, आपल्या चौधरी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आता इन्चार्ज कोण आहे? सबली. ओके, सबलीसांना सांगायचं यशवर्धन चौधरी यांच्या गाडीला अपघात झालेला आहे. सगळ्यांनी अलर्ट मोडवर राहायचे. ओके. गॉड, माय बेबी यश, असं कसं त्याचा ऍक्सिडेंट झाला? ए बंद कर ना तुझी नौटंकी. यश, ज्याला मी माझा मुलगा मानते, तो तिकडे मृत्यूशी झुंज देतोय आणि तुला वाटतंय की मी काही होणार नाहीये त्याला. माझा यश व्यवस्थित येणार आहे घरी परत. हे बंद कर तुझे मगरीचे अश्रू. मगरीचे अश्रू? तू मी खोटं रडते असं वाटतं तुला? मग तुला नाही कळणार. एक आई म्हणून मला काय वाटतंय ते. आणि माइंड, यश फक्त तुझा पुतण्या नाही, या घराचा वारसदार आहे. तो आपल्या बिझनेसचा चेहरा आहे. त्याचा ऍक्सिडेंट झालाय कळल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. ते मीडियावाले मला सतत फोन करतात, बिझनेस हाऊसेस मधून कॉन्स्टंट मेसेजेस, कॉल्स येतात. काय सांगणार आहे मी त्यांना? आणि त्यात जर आपल्या यशला काही झालं, त्याचं काही बरं वाईट झालं तर एवढं मोठं घर आहे, एवढा मोठा बिझनेस, मी कसं सांभाळणार? बास कर ना. काही होणार नाही माझ्या यशला. तुझं हे जरा इमोशनल ड्रामा आहे ना, तो जरा बंद कर. आता ना आपल्या सगळ्यांनाच प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे. लिसन एव्हरीवन, आपण आज मीडियामध्ये जे काही बोलणार आहोत, आपले बाईट्स आपल्या शेअर्सचे भाव ठरवणार. ओके? काय बोल. चल. आजोबा, चॉपर तयार का? चॉपरला 10 मिनिटं 10 लागतात. मिनिटं का लागतात मला कळत नाही. मी तिथं माझं नातू. पाहतोय. मी पाहतो. हॅलो, बोलतोय. आताच आम्हाला यशवर्धन चौधरी यांच्या अपघाताबद्दल कळलंय. तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे? तुम्ही स्वतः पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहात की सिमी मॅडम टेक ओव्हर करणार आहेत? एखाद्या माणसाच्या घरात नुकताच अपघात झाला असताना अशा प्रकारचा प्रश्न विचारणं कितपत योग्य? स्वतःच्या मनाला विचारा. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. मला माझ्या नातूला वाचवायचे. दॅट्स ऑल. मला विषय संपला.